महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग सानंद सादर करीत आहे 2 अंकी सामाजिक नाटक अडगर। लेखक जितेंद्र जाधव, दिग्दर्शक शेख सलीम, निर्मिती प्रमुख माननीय अविनाशजी कचरे, विभाग नियंत्रक नांदेड, श्री प्रमोद कुमार नेहरू, विभागीय वाहतूक अधिकारी नांदेड, श्री सुनील नाईक, यंत्र अभियंता चालन नांदेड, श्री वावळे, उपयंत्र अभियंता TRP। सानंद सादर करीत आहोत 2 अंकी सामाजिक नाटक अडगर अडगर अडगर। राम राम मंडळी। राम 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 राम। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चला तर मग मंडळी करूया हास्ययोग। चला 1 2 3। अरे कर की। काही म्हण ना मा, सकाळ सकाळी हसलो की मनाला कसं गरगरीत समाधान वाटतंय बघ। होय की मास्तर, अहो खोट का असाना पण हसायला एक चान्स मिळतोय ना। म्हणजे तू काय मनापासून हसत नाहीस म्हण की। अहो मास्तर, हा त्याला अजून खोट्यात खरं आणि खऱ्यात खोट हसायची सवय झालेली दिसत नाही जणू। अरे पण हसायचा चान्स मिळतो याला, मग पदरात पाडून घ्यायचा काय वाजबा। अहो होय की राव। बा लागूया का मला बाबा? होय 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 मास्तर काम पडले येता। बरोबर मास्तर काका, अहो मास्तर काका। हा कोण रघु? माझा अरे तुझा पोरगा प्रत्येक डावाला बघ। रघु अरे ये की रे ये। होय मास्तर। पाया पडतो मास्तर। राहू दे त्याच्या पाया पड। वा यार गप। मास्तर काका, माझ्या बाला तुम्ही तरी सांगा की। अव माझ्या बाला आम्ही 100 डाव घराकडे आला येतो या, पर काय बी ऐकना झालाय त्यो। अरे तू 100 डाव आला या तर म्या बी 100 डाव तुला सांगितलंय। म्या तुझं तोंड बी बघणार नाही आणि मनुष्य तर घराकडे बी येणार नाही। जा तोंड बघणार नाही म्या तुझं। अरे तोंड फुगून घर सोडून हित आलास, पर तोंडाने एक डाव तरी सांग की म्या कंच पाप केलंय ते। हा गप्गुमा जातूस काय नाही तिथनं? हा लय भोळा झालायस होय, जणू काय तुला माहीतच नाही। आहार संत सज्जीन आहेस, सरावन बाळ आहेस, माहित आहे मला। जा अरे बा तसं नाही र। आता निघतोस का नाहीत ना? नाही तर डोसं फोडून घेईन बघ दगड घालून। बा अरे 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 थांब मादा थांब, ये इकडे ये मादा। अरे बाबा जरा थंड हो, थंड हो। रघु रघु बाळा तो आता लई तापलाय। पर मास्तर अरे मी त्याला समजावतो, हे बघ तू जा घराकडे। पर
अरे निघल काहीतरी मार्ग झाले का? मास्तर काका मी आज जातो आता. काय म्हाताऱ्याने डोसक्यात घेतलंय काय नाही. मला त्याच्याशिवाय कर्म नव्हतं. आणि तेव्हा घरात असल्या बगर अन्नाचा घास सुधी खाली उतर. त्याला काय बी समजना. त्याला समजावून सांगा. अव बारीक सारीक गोष्टीवर घर सोडून हित आला. पण एक सांगतो मास्तर काका, म्या त्याला इथनं घेऊन जाणारच आज नव्हत्या. म्या परत येणार. म्या परत येणार. अरे जाय. अरे नामा 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 ए नामा अरे एकटाच का बसलायस रे? हा? आणि गळकटी का म्हणून बाहेर टाकली आज? अहो काय नाही, उकाडानं आज युगत बदल्यागत व्हायला लागला होता म्हणून मी टाकली बाहेरच वळकटी. आणि ही जुनाट जार गाण्यातलं काय ऐकतेस म्हणायचं? हो मास्तर, जुन्या पुराणा गाण्यात गेल्या गुजऱ्या काळातल्या आठवणी घावत्यात मास्तर. तुला आणि त्याला कसल्या आल्यात आठवणी र? अरे स्वतःबद्दल कधी काय सुधी सांगत नाहीस, बोलत नाहीस. आणि आम्ही कधी काय स्वतःबद्दल सांगायला लागलो की ख्या ख्या करून दात काढतोस. बंद कर तुझं ख्या ख्या आता. आता म्या बी वाईट इथंच लवणणार आहे. मला बी उकाड्यानं हैराण केलं यार. आणि तू बी पड बाबा पड. गार वाऱ्यात गोड वाटत या बाहेर. मास्तर काका, अहो मास्तर काका. हा कोण? म्या रघु. हा अव महात्माचा लोक. रघु ये ये बस. मास्तर काका, खरोखर तुम्ही एक भगवान आहेसा. अरे कसलं काय बाबा? अव मास्तर म्हणून रिटायर झाल्यावर स्वतःच्या पेन्शन मधनं या खेडेगावात वृद्धाश्रम बांधलासा. गोरगरीब म्हाताऱ्या पोताऱ्यासनी राहायला निवारान पोटाला घास दिलासा. अव ज्यासनी या उभ्या जगात कोणी नाही त्यासनी तुम्ही हायसा. अरे नाही. अव लहान थोर बोलत्याची. अरे बोलत असते. तुमचं हे वृद्धाश्रम आणि इथं राहणारी समधी म्हातारी पोतारी मिळून एक कुटुंब झालं या. केवढं मात्र आहे बाबा. आणि ह्या कुटुंबाचं तुम्ही मेन माणूस आहे. अरे जणू या समद्यायचा बा. ज्या आईबाच्या अंगा खांद्यावर मोठं व्हायचं, कोड कौतुकाचं आयुष्य जगायचं, हेच आईबा लेकराचं सार करता धरता म्हातारी झाल्यावर हीच पोरं त्यासनी कुत्र्यागत वागणूक देते. कसा हा जगाचा उपराटा न्याय हा येऊ. मला आडग्याला काही समजत नाही हो. तर खरं सांगतो मास्तर, माझ्या बाला लहानग्या लेकरागत सांभाळतोय हो. जणू माझं लहानग्या लेकरूच आहे होते. म्हाताऱ्या लेकराला समजावून घराकडे धाडा. मला नाही जमायचं बाशिवाय. मास्तर त्याला घराकडे धाडा. त्याला घराकडे धाडा मास्तर. त्याला घराकडे धाडा. धाडतो. रघु नामा ए नामा. अरे उठ की रे उठ. काय झालं मास्तर? काय नाही रे. अरे रघु आला होता सपना. म्हणत होता की माझ्या बाला घराकडे धाडा. आणि म्हणतो या कसा की माझा बा लहान बाळ आहे. नामा माझा नशीबवान आहे रे. असलं पोर आलं त्याच्या पोटाला. नाहीतर आमच्या नशिबा चटवायनं म्हातारपणी ढुंगणावर लाता मारून घराबाहेर हाकलून देणारी अवलाद देऊन. नाही नाही मादाला समजावलाच पाहिजे. तू बस जात
अरे ना मग यो जानराव कुठं काय दिसणं झालाय गड्या. होय की मास्तर, तो जनावर काय दिसला नाही. अरे जनावर नव जानराव नाव आहे त्याच. अहो मास्तर, तुम्ही जानराव म्हणा नाहीतर जनावर म्हणा, आम्ही त्याचं नाव ठेवलं या पुढं सोड्या. म्हणजे अहो सदा ना कदा पुढ्या सोडत असते. काय काय कथा नका सांगताय त्याच्यात त्यालाच माहिती. अहो लबाड लांडग एक नंबरचं थापाड आहे बघा. अरे लेका चालू असू द्या तकडं. बर काय बाय सांगू, आपली करमणूक करतोय का नाही. होय होय होय. अरे गप्पा लबाड लांडग यायला लागलं या. राम राम मंडळी. अरे वा 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 वा. मास्तर याच्या पत्त्यात का नाही. बर मास्तर, मी काय मास्तर आम्हाला सोडून एकटच पान खात्याचं होय. अहो नाही नाही जानराव, घ्या बसा. जानराव अहो कुठं घेत जायचा एवढ्या दिवसापासनं. अहो मास्तर, आपल्या मग काय एक काम असते की काय. ते बी खरं आहे म्हणा. घ्या पान घ्या. वा वा मास्तर, हम्म. तुमच्या हातचं पान खाल्लं की कसं चळचळीत वाटतंय बघा. हा होय होय होय, एवढं मात्र खरं आहे बघा. म्हणजे अहो काय नाही जानराव. अहो जानराव, अहो काहीतरी कथा काही नाही सांगा की राव. ए मातबा, हा या कथा सांगत नसतो या. बर माझ्या जीवनात घडल्यालं खरं खुरं अनुभव सांगत असतो या. तू बसणार ना त्या. जाऊ दे जानराव, सांगा सांगा की आता काहीतरी. सांगा सांगा काहीतरी सांगा. बर, त्यो डाव आधी बंद करा मग सांगतो. अहो पर हा. ते ठेवा रे बाबा, त्यो नाही सांगणार त्याच्या बघ. द्या ठेवून. ठेव. हा हिंगाची. अहो राहू द्या जानराव. अरे मग रेडिओ जाऊ द्या जानराव. हे सरक रे. बस. कोणती काय नाही सांगू तुम्हाला, कुठली सांगू का. ऐका, एक गाव म्या काश्मीरला गेलो होतो. हा? भल्या वाटच म्या आणि माझा मैत्र डबऱ्याला घेऊन परसाकडे गेलो. हा, त्याच्यात काय? आता तर तो बसतूया तोवर तकडनं गोळीबार सुरू झाला. आम्हाला काय बी कळना की. आणि मग काय, इतक्यात एक गुढी माझ्या टबऱ्याला लागली. पाणीला वाढलं. इतक्यात हमनी वाचवाया एक हेलिकॉप्टर फटफट 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 आवाज करत तिथं आलं. त्यातनं दोऱ्या सोडल्या. त्या दोऱ्या धरून आम्ही वर सप्पा 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 चढलो. आतल्या माणसांनी मला विचारलं काय? की साहेब, की साहेब तुम्ही कोण आहे. म्या म्हटलं पायलट होता मी.
ताशी 26,000 किलोमीटर वेगानं विमान चालविणारा पायलट आहो म्या. आणि मग काय लगेचच हेलिकॉप्टर चालवायला बसलो. एका बंदूक घेतली आणि चल त्या हेलिकॉप्टर मधनं गोळीबार सुरू केला. दड 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 दड. काय झालं? या इथं मला एक गोळी लागली. कुठं या इथं. आणि मग काय एवढं समजत झाल्यावर ताशी 26,000 किलोमीटर वेगानं हेलिकॉप्टर घेऊन दिल्लीला आलो म्या. अरे बाबांनो असं काम केलं या म्या. अरे वा. बरं झालं का? त्या काय म्हणतो जानराव नव इथं तोंडावर गोळी लागून आत घुसली नाही बरं. तू गप्र मूर्खा नुसता क्या असतोय मूर्ख कुठचा. तुला काय बी कळत नाही. बरं मास्तर मी निघतो आता. मला लय महत्वाचं काम आहे. बरोबर. कसा पळाला बघा. काय दोस्त कमी चालतंय याच. मानलं बाबा. अरे चला बाबा चला भूक लागली या काहीतरी खाऊन घेऊ. काय गमजा करते काय त्याच त्यालाच माहिती रे देवा. मादा काय मस्त तू थांबवाय. बर मस्त. मादा हे बघ एक विचारणार आहे. अहो विचारा की मस्त. खरं सांगशील ना? अहो वय सांगेन की. तुझं आणि रघुच नेमकं कशात बिनसलं या मला खरं खरंच सांग. मादा सांगू वय ये रे बा ये घरलाई. अव लई ईड झाला या जेवून घ्या की. अगं तोंडावर जरा इष्टू ठेव तुझ्या. अहो, बाळाला नाही अजून कुठं गेलाय ठाव नाही आणि तुला अन्नाचं पडलं भर ग. म्हातारा बी असा आहे बरं का. कोणाला तरी सांगून जाईल का नाही. जीवाला घोर लावलाय नुसता. अव येतील की इतक्यात. लहान लेकरू आहे ती का एवढी काळजी कराया. माले अलीकडं बाची काळजीच वाटायला लागल्या ग. त्याला ब्लड प्रेशर झालंय हे डॉक्टरनं सांगितल्यापासून. म्हातारा नत्राट झालं की जीव घाबरा होतो या ग. अव एवढी काळजी करून कसं चालत सांगा बघू. आले बघा आले. बा कुठं गेला होतास? काय रे. अरे रात्रीचे 10-11 वाजल्या ती आणि कुठे गेलास म्हणून समजावं आम्ही. अरे समजायचं काय आहे त्यात. हा डोळ्यानं बघायचं की. हा? अरे तालुक्याच्या बाजारात गेलो होतो. विठ्ठल विठ्ठल. अरे पण सांगायची काय पद्धत. हा. अरे दुपारी तो पांडा भेटला. कोणचा रे बा? अरे त्यो खायले आळीचा. हा त्यो पांडा काय म्हणला चला तालुक्याच्या बाजारात जाऊन येऊया. अरे देवा 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 विठ्ठला पांडुरंगा. हा अरे पर अरे दमकी जरा.
तर त्यो पांडा काय म्हणला की तालुक्याच्या बाजारात जाऊन वाईट जनावर बघून येऊया. आता म्या बी विचार केला की चला एखादं दुभत जनावर नजरेला पडतंय का ते बघावं. अरे पण कानावर नाही घालायचं का कुणाच्या तरी? आणि कुठे गेलास म्हणून जीव खालीवर व्हायला लागला माझा, त्याचं काय? झालं का तुझं? झालं नाही, आता सुरू झालं या. अरे बा, डॉक्टरने सांगितलं तुला धावपळ करू नका म्हणून. आणि तुला दुभता जनावर पाळायचा जोर आला होय रे. आणि मागल्या आठवड्यात नाही सरला काय? अरे तालीवर चक्कर येऊन पडला होतास ते. बा, ब्लड प्रेशर झालंय तुला, ब्लड प्रेशर. अरे म्हणून काय घरात अंडी घालत बसू काय म्या? हे बघ बा, मी आज तुला शेवटचं सांगतो की तू रानात पाय ठेवायचं नाही, जनावरांचं बघायचं नाही. अरे शांत निवांत राहायचं घरात. कारण म्या रानात पाय ठेवायचा नाही आणि ते कशा पाहिजे? बा, तुला दगदग होत्या, ब्लड प्रेशर होत्या म्हणून. हा की दुसराच कंचा डाव आहे की काय तुझा? म्हणजे समद्या रानाचा आपला मालक तुझ्याचा आहे तुला, बरोबर का? हे बघ बा, काय बी येड्यागत बडबड नगस. आणि तुला काय म्हणायचं आहे ते म्हण, पण मी तुला धावपळ दगदग करू द्यायचा नाही. हे काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे समज. म्या ओळखलाय र, ओळखलाय तुझा डाव. रघु साहेब, म्या रानात पाय ठेवायचा नाही का? का तर समधी जमीन तुला पाहिजे. म्या जनावरांचं बघायचं नाही का? का तर समधी जनावर तुला पाहिजे झाले ती र. हा, ओळखलाय म्या तुझा डाव. अहो तसं काय बी नाही यांच्या डोसक्यात. उगाच त्रास करून घेऊ नका. माले, तूच सांग बाला, काय बी येड्यागत बरळायला लागलाय बघ. येडाच आहे म्या, पण आता शाना झालूया. तू खायली आळीचा पांडा बरोबर म्हणत होत. बाप वाईज म्हातारा झाला की पोरासनी त्याच्या इस्टेटीचा मालक होयाचा असत या. हा, आलं माझ्या ध्यानात. अरे बाप, गप्प बस आता. वय गप्पत बसणार आहे म्या. घे ही समधी जमीन घे, हे घर घे, समधी जनावर घे. हुजा समध्या इस्टेटीचा मालक. म्या निघालो कायचा. बा, म्या निघालो. बा, तसं नाही रे. बा, माले बा घर सोडून गेला ग. बा घर सोडून निघून गेला ग. म्हणजे तुला घरातून हाकललेला नाही, तर तू स्वतःहून घर सोडून आलायस म्हण की. काय करणार मास्तर? हु दे त्याला आता समध्या इस्टेटीचा जागीरदार. माझा तुझा लय दांडगा गैरसमज झाला यार. मास्तर, माझं मन मानाया तयार नाही. जाऊ दे, म्या इथं सुखी आहे. अरे ह्याला सुख म्हणतोयस तू? होय, म्या ह्याला सुख म्हणतोय. माझा तुला ठाव आहे? अरे हिथं आलेला प्रत्येक जण वैतागलेला, घरातून हाकलून लावलेला आहे. जगण्याचं, जिथं राहण्याचं समज रस्ता संपल्यावर वृद्धाश्रमाचा रस्ता धरलाय रे त्यांनी. घरातनं रडत रडत हसायला हिथं आल्यात र. त्यांच्या हसण्यामागचं रडणं, आक्रोश, किंकाळ्या ह्या महाभयानक भीतीदायक आहेत त्या र. माझा तुला घरातून हाकललेला नाही र, हाकललेला नाही. आणि तसं असतं तर तुझा लोक 100 डाव आला नसता रे इथं तुला न्याला. म्हणजे मास्तर, माझं समज खोट नाही रे, तुझा गैरसमज झाला या असं मला वाटतंय. बघ, समजलं मला मास्तर. त्या रघुनं तुम्हाला चांगला शिकवा दिलाय आणि तुम्हाला बी त्याचं समज पटलंय. तसं नाही मागबा. तसंच आहे. तुम्हासनी बी माझं वज झालंय, तुम्हासनी बी म्या नग झालो. मादा
तुला त्या सोपानाची गोष्ट माहिती आहे? पण तो आपला सोपा ना, होय. त्याच्या लेकानं त्याला घरातून हाकलून लावलं तेच नव. त्योच. अरे घरातून हाकलून लावणं म्हणजे काय हे कधीतरी विचार त्याला. आता तुम्ही सांगा की मास्तर, नेमकं काय झालं त्याचं? सांगतो. अरे तुझ्या पोरागत त्याचं बी एक पोरग आहे. लय लाडानं वाढवला त्याला. मोठा झाल्यावर गोरी गोमटी पोरगी बघून 4 पैसे खर्च करून लगीन लावून दिलं. संसार सुरू झाला आणि म्हाताऱ्याची आडगळ व्हायला लागली की रे राजा राणीला. आणि मग मास्तर? आडगळ झाली रे त्याची. आणि मग 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 काय? अरे अरे लेकरांनो, थांबा हा, पैस थांबा हा. थांबा. अरे बाळा लई जड हाय. थांबा. वर बाळा लई जड होत. चला आता एक एक गोड पापा द्यावं मला. अशी चला. काम होत ना रानात बाळा. आता असतं ना बाळा काम. अरे काटानो, चला जेवून घ्या आधी, मग या लाडात. हा सुनबाई, असं ननक्या लेकरासनी खेसकू नये. मला कोणी शांत शिकवायची गरज नाही. तसं नवं ग. चला रे पटकन. बरं बोला नाही तसं का नाही. चला बरे. मारू नकस सुनबाई, मारू नकस. असू द्या रे लेकरांनो, जा जीवन घ्या. पांडुरंग 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 पांडुरंग. सुनबाई, काय मला बी लई भूक लागली आहे बघ. घासभर मला बी वाढ. दम काढा जरा, पोरं जेवू द्यात आधी. बर बर. अगं बाळशा कुठे गेला? बाळशा रिकाम टाईपला नाही माझा दादला. साऱ्या गावाचं कमी जास्त बघायला लागतं त्यासनी. राजकारण करणं म्हणजे काय खायचं काम आहे का? कुणाचा बी घास नाही त्यो. ह्या भरा गळा लय दमून आलाय असं ना व. गिळा आणि एवढंच खावा. फुकटात मिळाया धर्मशाळा नवही. अगं बाई, असं बोलू नगस. माझं स्वतःचं घर आहे की ग ह्यो. माझ्या पोराची बाळशाची बायको आहेस आणि माझी सूनबाई आहेस तू. धर्मशाळा म्हणाया म्या काय परक्याच्या घरात आणखी काय? वय ठाव आहे मला, म्हणूनच भाकरी थापून घालते ना वर. खावा आता काम न काढीचं. आणि अगं बाळा, माझ्या ताकदीनं जमल तेवढी राबणूक करतो याच की म्या. बसून नाही खात. बया 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 बया, किती काम करतायसा आणि किती घेतायसा हे जगाला सांगा, मला ना ग. अगं बाई, तुझं एवढं समजा ऐकून घेण्यापूर्वीच तुझं अन्नच न ग मला. राहू दे. राहू दे तर राहू दे. खायला कार आणि धरणीला भार नसता. राणी, काय दंगा लावलाय? दंगा आम्ही नाही, तुमच्या बाळानं लावलाय. अगं पर झालं तरी काय? काय झालं? घरात आल्या आल्या त्यासनी गरमागरम ताटतात पाहिजे. नानगी लेकरं खाल्ल्यात पिल्यात का नाही ती सुधी बघायला ग. ए बाबा, असं कसं जमायचं? जरा वाट बघायला ग. तसं नाही रे बाळशा. कसं आहे मग कसं आहे? अरे सकाळच्यानं अन्नाचा घास नाही रो पोटात, म्हणून जेवण दे म्हणलं र. आणि दुपारी तू आबी आला नाही जेवण घेऊन राहणार. अरे भूकन जीव व्याकुळ झालं र माझं.
तुझा जीव व्याकुळ झाला म्हणून तिने काय जीव द्याव का रे? आणि म्या जेवण घेऊन आलाय म्हणजे तुला आल्या पलाड मला काय दुसरा काम धंदा नाही होय रे? अरे समध्या गावचं राजकारण करतोय आम्ही. चुकलं रे बाबा, चुकलं, चूक झाली माझी. देवा, अरे ह्यो दिवस दावायचा होता म्हणून चिता ठेवलास पहिलं. अरे लेकरू जन्माला घालून त्याच्यासाठी मी काय काय खस्ता खाल्ल्या त्या तुला दिसल्या नाहीत काय रे? मला जन्माला घालून माझ्यावर काय आयर केलास काय? आणि मला जन्माला घातलं ते माझ्यासाठी नव. जवानीची गमजा करायची होती तुला. ते गमजा म्हणजे माझा जन्म होय. देवा पांडुरंगा, अगं सुनबाई, बाप लेखात काय रान पेटविलीस? मग पान काळ करा कायमचं. बादशाह सांग की तुझ्या बायकोला. बरोबर आहे माझ्या राणीचं. तुझ्या म्हणजे मी काय बी चुकणार. तुला घरात राहायचं असेल तर ती म्हणती त्या परवान वा. कळलं? बादशाह, अरे थेरड्या, बादशाह तू मला आता एक क्षण सुधी मी इथं राहायचं नाही. अरे आता नाही घाल मग, नाहीतर गांडीवर लाथा घालून हाकलून देईल मी. माझ्या राणीला कोणी बी सतवायचं नाही. कौशल्या, तू माझी राणी आणि मी तुझा राणी. आता ग बाई राणी माझ्या बाळावरती रुचतील का? याला म्हणत्या ती घरातून हाकलून लावणं. सोपाना, ए सोपाना, म्या म्हणतो या ते खरं आहे नव? भाई मास्तर, अरे माझा फक्त 2 घास आणण्यासाठी कुत्र्याला हाकलून लावल्यात. राजा राणीच्या संसारात अडगळ झालो म्या, अडगळ. अरे लेकराला वाढविता हाडाची काडकंदी झाली आणि जगणं इसरून म्हातारा कधी झालो हे कळलं सुधीक नाही र. कोणासाठी केलं रम्या, कोणासाठी? अरे वैरी असता तरी ह्या पोरापेक्षा आणि सुनापेक्षा वाढ वागला असता र. सोपाना, शांत हो बाबा, शांत हो. वय मास्तर, माझा समजलं का रे बाबा कसं असतं या ते? अरे तू ज्याला दुःख म्हणून बसला या ती सुख आहे र. आणि सुख दुःखाचं काय? जीवनाच्या वस्त्रात सुख दुःखाचं धागदोर एकमेकात गुंतलेला असतात र. जुनं एक गाणं आहे बघ. कोणतं मास्तर? जाऊ दे, नाही सांगा की मास्तर, सांग. सांगू. एक धागा सुखाचा, 100 धाग दुःखाच. जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याच. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. पुन्हा न दिसले त्रिखंडात ह्या हात विण कर्याचे. एक धागा सुखाचा, 100 धाग दुःखाच. जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याच. मास्तर, माझी चूक मला उमगली मास्तर. माझ्या रघुसारखा लिओ कदाचित ह्या जगात दुसऱ्या कुणाच्या नशिबात नसेल. पर एक बिनती आहे मास्तर. अरे बोल की. मी रघु संग घराकडे जाईन, पर माझा जीव हिथं तुम्हा समद्यात गुतलाय हो. अजून थोडं दिस
मी इथं राहू का? अरे बाबा तुला वाटतं तेवढं राहा पर नाराजीनं नग आनंदात राहा. होय होय अहो मास्तर या आनंदावरून एक आठवलं बघा. काय हो जानराव, अरे होऊन जाऊ द्या की एखादी काय नाही. ए कथा सांगत नसतो या म्या खरं खुरं सांगत असतो या. अरे एक मिनिट दोघं थांबा वाईट. एक आठवणीत आलं या तवर सांगतो. काय मास्तर? उद्या येरवाळी टीव्हीचं पत्रकार आपल्या वृद्धाश्रमात आपल्या मुलाखती घ्यायला येणार आहे ती. हा तवा समधी तयार राहा गडन. होय 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 होय. जानराव आता सांगा तुमच्या जिंदगीत घडलेला अनुभव. ऐक र. अरे थांबा. तर म्या माझ्या जिंदगीत जासूस होतो. म्हणजे काय रे? म्हणजे काय ते जाऊ द्या र. तर जासूस होतो 3 देशात, श्रीलंका, अमेरिका, चीन, पाकिस्तानातल्या होतो. दत्त काय मसर भाजरायचं काम करत होतस का? करेक्ट. जासूसी करताना म्या कोण हाय हे कळू नये म्हणून तत्त मास्तर भाजरायचो. बरं तुम्हाला सांगतो मास्तर, जासूसी करताना अमेरिकेच्या 2 लंबुळक्या इमारतीवर इमानं धडकली. ती इमानं कंच्या तिरेक्यानं धडकावली हे शोधून कुणी काढलं? कोणी? आरम्या. तुला सांगतो माझा, श्रीलंकेत तमिळाशी युद्ध झालं. होय झालं. ते युद्ध कुणी थांबवलं? कोणी? आरम्या. अरे सोपाना माग एक डाव मुंबईत एका पाठोपाठ एक बांसपट झालं. ते बांसपट कंच्या तिरेक्यानं केलं हे शोधून कोणी काढलं? कोणी? आरम्या. अरे बाबानो, मोठमोठ्या देशात दहशतवादी सापडत नसत्या ती. होय होय. ते दहशतवादी कोण शोधून काढतं? कोण? आरम्या. त्या आमच्या देशात ते तंक झालं ते कोणी केलं? बर त्या तंक्या देशात ते आमक झालं ते कोणी केलं? तुम्ही गड्यानो मूर्खासारखं हसतायचा. तुम्हाला कळावं नाही की म्या केवढा मोठा माणूस आहे. होय होय गड्या. अरे पण जानराव, मी का म्हणतो, तू म्हणला होतास तुला जगातील 27 भाषा येतात. 27 नव्हे 28. असं? बरं तुला तमिळ येते होय? असं बोल द्या मी आता भीड. वाईस बोलूया का आपण? चल बोलूया. तुला काय येते तमिळ? याकी चेन्नईला हेंगरी अंदेला होय होय बोलूया. हेंगली अंद्र्या येन पेन हेंगदा. हाय बरं आहे. म्या का म्हणतो जानराव, मास्तर मी निघतो आता. जागतिक जासूस जानराव महाराज की. गप्पा, तुम्हाला काय बी कळत नाही. 28 भाषा पारंगत जानराव महाराज की. जानराव महाराज अमर रहे. जानराव महाराज अमर रहे. जानराव महाराज अमर रहे. गप्पा गप्पा. अरे अजून चित्त आहे रे मी. जावेद, आतला सगळा परिसर कव्हर करून घे आणि नाव वगैरे व्यवस्थित आला. जावेद, ओके ओके टेक करूया. ओके 1 2 3 स्टार्ट. नमस्कार. ताजी खबर बातच्या आजच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत. आणि आजचा आपला विशेष भाग आहे वृद्धाश्रम, ज्यासाठी आपण आहोत आदर्श शिक्षक नाना मास्तर यांनी उभ्या केलेल्या नातीगोती नावाच्या वृद्धाश्रमामध्ये. आणि
हे आहेत नाना मास्टर, ज्यांनी शिक्षक म्हणून रिटायर झाल्यानंतर मिळालेल्या पेन्शनच्या रकमेतून छोटेखानी का असेना पण वृद्धांना आधार देणारं हे वृद्धाश्रम उभं केले. नमस्कार. नमस्कार. तसंच आपण सांगावं की या निर्मितीमागे नेमकं काय कारण आहे. सांगतो. राम राम मंडळी, राम राम. आजच्या आधुनिक मॉडर्न समाजात घराघरात एक वेगळीच अडगळ निर्माण झाली आणि त्या अडगळीचं नाव आहे वृद्ध. पोरं तरणीताटी झाली, नोकरी पाण्याला लागली की लग्न होत्या ती. आता नवनवी स्वप्न बघताना त्यांच्या संसारात अडगळ होत्या ती ह्या म्हातारीची. मग पोरांना त्यांच्या स्टायलिश मित्रमंडळी समोर वावरताना ह्या अडगळीची अडचणच नाही तर तिरस्कार वाटतो. मग अशा कर्तबगार पोरांच्या मोर आम्ही म्हाताऱ्यांनी जायचं तरी कुठं आणि खायचं तरी काय? का त्यांच्या भिकच्या तुकड्याच्या अधीन राहून घुटकून मरायचं? का आत्महत्या करून मोकळं व्हायचं? असलं लई प्रश्न ऐकलं, बघितलं, अनुभवलं आणि मग हे नाती गोती नावाचं कुटुंब आम्ही उभारलं. आता तुम्ही ह्याला वृद्धाश्रम म्हणा नाहीतर अनाथाश्रम, पण हे माझं घर आहे. ह्या माझ्या माणसांसाठी म्या बांधलेलं घर. वा, छान. तर नाती गोती हे नाव कसं सुचलं? हे बरं विचारलाय मॅडम. रक्तामासाच्या नात्या गोत्यांनी हमासनी ठोकारलं म्हणून तिथले प्रत्येक जण आम्ही एकमेकाची आय आहे, बा आहे, भाव बन आहे, लेकर बाळ आहे. ह्यांच्यातच समधी नाती आमासनी सापडत्या ती. म्हणून नाव ठेवलं बघा, नाती गोती. वा, छान. ओके, कट आउट. ओके सर, आता आम्हाला एकेकाची मुलाखत हवी. घ्या की. या रे बाबांनो, या. सांगा काय विचारता तिथे. काका तुम्ही या. हा, या. ये की. बाप्पा भवाने डोम काय पाडतो बाप्पा. विचारा की मॅडम, विचार. काका तुम्ही सांगा, तुम्हाला वृद्धाश्रमात येण्याची काय गरज पडली आणि म्हातारपणी तुमची मुलं तुमची काळजी घेत नाहीत का? तसं काय बी नाही. माझा मुलगा बादशाह खरं तर माझ्या बिगर एक क्षण सुधी राहत नाही, माझ्या बिगर एक घास सुधी खात नाही. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जगतोय मला. आणि माझी सून कसली वर लेखिकतच आहे की. स्वतःच्या बाची काळजी घ्यायची तशी जपायची बघा मला. मग इथे कस काय तुम्ही? तेच सांगतोय. आता हे वय झाल्यावर मित्रात रमल्याला म्या माणूस घरात काही बी कर्मना बघा म्हणून आलो या इथं माझ्या वयातल्या मित्रात रमायला. लय भारी वाटतंय मॅडम. मस्त आहे म्या इथं, मस्त. बरं काका, धन्यवाद. बसा तुम्ही. हा काका तुम्ही या. काका तुम्ही सांगा, तुम्हाला मुलं किती आणि ती काय करतात? एक थोरली मुलगी हाय, लगीन झालं, गेली आहे बांधायची. आणि 2 मुलं हाय, एक इंजिनियर हाय आणि एक बिझनेसमॅन. मग त्यांनी तुम्हाला वृद्धाश्रमात टाकलं? काय बोलतास मॅडम, लय प्रेमळ पोर आहे माझी, लय जीव आहे त्यांच्या माझ्यावर. मी इथं माझ्या मर्जीने आलोय, बरं वाटतंय. येतात भेटाय मला, म्हणतात चला घराकडं. विचार या समध्यासनी, विचार. काका तुमच्या भूतकाळाबद्दल, परिवाराबद्दल काय सांगाल? मॅडम, तो अनाथ आहे, म्हणजे त्याला कोणी सुधीक नाही. म्हणजे बघा, इथं तो आल्यापासनं त्यानं त्याच्याबद्दल, त्याच्या लेकरा बाळाबद्दल सुधी काढलेला नाही. म्हणजे तो अनाथच आहे. आम्ही बी समजे त्याला अनाथ म्हणूनच हाक मारतोय. त्याच्या जवळचा रेडिओ तेवढा त्याचा आहे, बाकी ह्या जगात त्याचं काय सुधीक नाही बघा.
होय हे ख्या ख्या करायचं काम तेवढं एक नंबर करते बघा. मग तुमच्या परिवाराबद्दल सांगा. सांगतो की म्या. अरे वा. अव म्या लय मोठा माणूस आहे. परिवाराचा विचार करायला इथं येळ कुणाला आहे. मोठा माणूस म्हणजे अव ताशी 26,000 किलोमीटर वेगानं विमान चालविणारा पायलट आहो म्या. तुम्हाला सांगतो म्या आंतरराष्ट्रीय जासूस होतो. मला 28 भाषा येत्या. जानराव की जय. जानराव की जय. जानराव की तर हे होतं नातीगोती नावाचं वृद्धाश्रम. कॅमेरामॅन जावेदसह मी सोनाली. ताजी खबर बात. नमस्कार. बरं झालं का मॅडम? हो झालं, पण खरं तर आमची निराशाच झाली. का बरं? आम्हाला हवी होती अशी स्टोरी जिच्यामध्ये मुलांनी आपल्या आई वडिलांना टॉर्चर करून घराबाहेर हाकललं आहे. पण इथं तर सगळेच वृद्ध खूप सुखी आणि आपल्या मुलाबाळांचा अभिमान मिरवणारे आहेत. होय की. जस्ट अनबिलिव्हेबल. येतो आम्ही. धन्यवाद काका. येतो सर. बरं झालं मॅडम तुम्ही आलायसा. धन्यवाद. वा शाबास 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 र माझ्या पठ्ठ्यानो. नामा एकदा सिनेमाच काढावा म्हणतोय. म्हणजे अरे इथं एकापेक्षा एक अभिनेता आहे की आपल्यात. काय नाटक करत होता एक जण. काय कर म्हण आमची पोरं अशी आहे ती तशी आहे ती. वा रे वा. खरं आहे मस्त. प्रत्येक जणाला आपल्या पोराची बदनामी होऊ नये असंच वाटत होतं बघा. होय की. गमजा आहे. तिकडनं लाथा पडत्या आणि इकडनं आशीर्वाद व्हायला लागली. वार वा. परमेश्वरा तुझी लीला आगाध. बर बर चला गड्यानं आता काय तर खाऊन घेऊया. होय 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 होय. चला, चला. चला. अरे चला चला. भूक लागली. चला 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 रे बाबांनो. चला. पर संभा माझी तमिळ बोलला होतास का नाही का. हा, ते एकदम बरोबर होत. म्हणजे पण काय ग्रामीण गावंडळ होत. हे बघ जसं महाराष्ट्रात बोलतात का नाही नगरकडे वेगळंच आणि सांगली कोल्हापूरकडे वेगळंच तसं तुझं खेडवा तमिळ होतं बघ. अरे म्हणजे ती तमिळ तर होईल हो. अरे होय गड्या होत. काय येड्यात काढतोस गड्या. मला तमिळ बिमिळ काय आहे ना. मी उगा आपल्या एका शब्दाला दुसरा शब्द जोडून बोलत होतोस. तुम्ही कवाशी आलाच मास्तर. आत्ताच आलो नामा. नामा गड्या मानवानं भूतकाळाच्या कंबरड्यावर किती जरी जोराची लाट मारायची ठरवली ना तर त्याच्या पायात अडकलेला भुत्ता काय सुद्धा सुटत नाही गड्या. काय झालं मास्तर. काय नाही रे. मागलं समज इसरायाचा जेवढा प्रयत्न करतो या तेवढं ती जास्तच आठवत राहतं यार.
कान डोळं बंद केलं तरी स्तंभ सिनेमा मनाच्या पडद्यावर उभा राहतो या. ती नानाची मोठी केलेली लेकरं बाळ, सुखदुःखात ठाम उभी राहिलेली माझी अर्धांगिनी, माझी बायको येडी येडी होऊन मरून गेली र. ह्या नालायक करत्याच्या वागण्यानं मरून गेली. मास्तर आपलं बाळ कसं हसायला लागलंय, कसं माझं कोकलू, माझं वाशरू, माझं. तुम्हाला काय बी समजत नाही बघा. काय म्हणजे काय, पावडरी मोठा डबा आणायला सांगितलं होता का नाही मी? हा आणला का? हा द्या द्या इकडे. माझ्या बाळाला पावलं लावायचं, गंध लावायचं. किती छान दिसतोय माझा बाळ, किती छान दिसतोय. आवा आवा आवा, असं असं घ्यायचं नाही बाळाला. आणा आणा इकडे. कान होत आहे माझ्या बाळाला. माने खाली एक हात आणि कमरे खाली एक हात, अशा आघात आहे जास्त बाळाला. हो की नाही बाला? माझा बाळ कशा रांगायला लागला, किती छान रांगायला लागला. अव बघितलं का, बाळ आपला रांगायला लागला. आणि बाळाचा आज वाढदिवस. काय तयारी केली तुम्ही? नुसतं हातावर हात धरून बसू नका. काय केली का? किती छान सजावट ही, किती छान फुगे. या या बाळांनो, या या बशा. आज आपल्या छोट्या बाळाचा वाढदिवस आहे. या बशा. हा जिंगाला नाही करायच्या. बशा. मी तुम्हाला टोप्या देते. हा हे घ्या टोप्या. आता आपण केक कापूया. हा बाळांनो म्हणा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अहो बघितलं का, बाळ आपलं शाळेला निघालं. हे बघ बाळा, शाळेचा तुझा आज पहिला दिवस. हे घे डबा. बाई काय शिकवतात ते चांगलं शिकायचं आणि लढायचं नाही बाळा. हा आणि डब्याच्या सुट्टीत डब्बा खायचा. हा हे घे डब्बा. जा बाहेर शाळेला. बाय, टाटा, बाय. मला ठावा आहे, तू आता हसणार आहेस. ख्या ख्या दातही चाकणार आहेस. ए हस की रे. अरे दात काढकी. आज तू हसून दाव. सोडणार नाही ना तुला, सोडणार नाही. ए भादा, संभा, जानराव, समधी या, लगोलग या. अरे लवकर या. आज ह्याला मी आज जिद्द ठेवणार नाही. काय झालं काय झालं सोडणार नाही. काय झालं काय एवढं चिडलायचा मास्तर? अरे माझी कर्मकहाणी भावनेच्या भरात तोंडात आली. मी ह्याला सांगितलं. आता नेहमीप्रमाणे कोणाचं तरी दुःख ऐकून दात काढता या, तसंच आता हसणार आहे बघा. ए हस की रे, हस. दात काढ की. अरे हस हस हस. असुडाचं फटक, फणाडाला फटक. कळ यायला लागल्या. पण फटक दुर्बे वाजू, जोरात वाजू. गुबु 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 गुबु. माझं लोक साहेब होणार. मी करणार त्याला साहेब. वाजू. गुबु 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 गुबु
नाव काय म्हणलं असा? विटाबाई. इटाबाई. आहे इटाबाईच्या घरात औंदा पाळणा हलू दे ग. आईच्या नावानं सांग भलं. आईच्या नावानं सांग भलं. आईच्या नावानं सांग भलं. देवा आमचं वैयक्तिक काय बी मागलं नाही, पण यंदा पाऊस पाणी यावर्षी व्हायला पाहिजे. आहे औंदा मायंदा पाऊस पाणी पडू दे ग. आहे रान हिरवीगार होऊ दे ग. आहे समद्यासनी बरकत येऊ दे ग. आहे घराघरात बरकत येऊ दे ग. आहे आईच्या नावानं सांग भलं. आईच्या नावानं सांग भलं. आईच्या नावानं सांग भलं. सरपंच 5-10 रुपये जास्तीचे ठेवा माझ्या लेकरासाठी. धुरपदे आज लई समाधान झालंय बघ. अगं धान्य बी चांगला मिळाला आणि पैका बी चांगलं जमलं या. आणि इकडं उजूया 230 आणि धुरपदे धान्य 100-200 असेलच की. होय होय सभागती 200च्या वरच होईल बघा एवढं. म्हणजे 400-500ची जोडणा झाली म्हणायची. होय हो. काय ग घराकडे जाता जाता तालुक्याच्या बाजारात एखादं साधं सुद्धा लुगडं घेऊया का मला? अहो फार चिंध्या झाल्या तू लुगड्याच्या. धुरपदे अगं तुला डोसकं बिस्क हाय की नाही? का हो? अगं अंगावर चापकाचा रट्ट ओढून घेतोय ते तुझ्या माझ्या चैनीसाठी होय का? यात कसली आणि म्हणजे अंगावर कापडं बी नगत का? अगं येडे आपला बाळ आता हळूहळू मोठा व्हायला लागलाय आणि बघता बघता शाळा कॉलेजात जाईल आणि मग पैका कुठून आणायचा? अगं आपली हात पाय चालती हाय वर चालती हाय नाहीतर काय. धुरपदे एक डाव का आपण थकलो तर पोराचं शिक्षणाचं कसं होणार येडे? होय हो. मी कुठे नाही म्हणती त्याच्यासाठी जगायचं आणि त्याच्यासाठीच मरायचं. पण आता काही सुधीक बघू नकस. वाईच पाणी दे का प्यायला. होय होय. घ्या चिरमुरे घ्या वटाणे घ्या फुटाणे घ्या सुगी बेळ. गरम गरम चिरमुरे घ्या वटाणे घ्या फुटाणे घ्या सुगी बेळ. देतो देतो थांबा थांबा. काय पाहिजे तुला? चिरमुरे. हा हे घे चिरमुर. तुला हा ही घे सुकी बेळ. ए पैसे देऊन जा पैसे. हा हा ए बाबा जरा वाईस पाणी देतो का प्यायला? अगं दे ग प्या. दादा हे घे. झक्काच वाटलं बाबा. नाहीतर ह्या गावातनं त्या गावात आणि त्या गावातनं ह्या गावात फिरून जीवाला वैताग आलाय नुसता.
अरे करावा लागते बाबा लेकरा बाळासाठी. दमून थकून कसं जमायचं? खरं आहे बाबा. आजची चिल्ली पिल्ली उद्या ताडा माडा गत कधी मोठी होतील काय बी कळायचं नाही. दादा किती लेकर आहे ती व तुम्हाला? हा बाई 2 आहे ती. एक लेख आहे आणि एक ल्योक. होय का? बेस आहे की मग. आणि बाई तुम्हासनी? आम्हाला एकच पोरगा आहे. होय का? लई मोठा माणूस करणार आहे मी त्याला. लय मोठा? लय मोठा म्हणजे केवढा मोठा रे? अरे लई मोठा म्हणजे लई मोठा साहेब. लाल गरम दियाच्या गाडीतला मोठा साहेब करणार आहे मी त्याला. सुट्टा बुटातला साहेब. आणि होय तू काय ठरवलं? तू लेकरासाठी? म्या माझ्या लेकराला बिझनेसमॅन करणारे. बिझनेसमॅन. आणि तो कसला रे? अरे ह्योच की चिरमुर वाटानं फुटानं विकणारा बिझनेसमॅन. अरे हट. मोठा साहेब करणार म्हण. भीक करडा कुठला? अरे गावागावातनं फिरून भीक मागतो या. आणि स्वप्न बघा. अरे खायला नाही आणि लेवायला धडत नाही आणि म्हण मोठा साहेब करणार. अरे डोक्यावर पडलंय नव्हतं का? अरे हट. घ्या चिरमुरे, घ्या वटाणे, घ्या फुटाणे, घ्या धुरपदे धुरपदे ऐकलंस ना भाऊ? यो काय म्हणला तो? त्या भिकारी गावागावातनं वाडी वस्तीतनं मागून खाणारा भिकारी. अरे पर माझी सपान भिकारी नाही तुझ्या गात. अरे करणार हाय म्या माझ्या लेकराला मोठा साहेब. अरे त्यासाठी मी रक्ताचं पाणी करणार, रात्रीचं दिस करणार आणि हाडाची काळ करणार. पण माझ्या लेकराला मोठा साहेब करणार म्या. हा हारणार नाही म्या. हारणार नाही म्या. हारणार नाही म्या. बाळा माझा गोळा खेळायचं. चल रे घोड्या टकाव टकाव, चल रे घोड्या टकाव टकाव, चल रे घोड्या टकाव टकाव, चल रे घोड्या टकाव टकाव. धुरपदे अरे अरे बाळा दमून गेला असेल की र. अजून किती दमवशील? नाही मला अजून घोडा घोडा खेळायचा आहे. असू दे ग. घोडा दमायचा नाही बाळा. तुमचा खेळ संपूस तर घोडा नाही दमायचा. इथं जर हात लावू नकस रे बाळा. चापकाचं फटकं बसत्यात रे लेकर. चल रे घोड्या टकाव टकाव, 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 चल रे घोड्या टकाव टकाव. अरे नगर राजा तळमळत असेल तुझ्या बायाचा जीव. उतर मायाच्या खाली. असू दे ग. त्याला काही बी बोलायचं नाही. त्याची एक बी इच्छा मी अपुरी ठेवायचं नाही. आज घोड्यावर बसलाय माया लेकरू. पर उद्या लाल गरम दियाच्या गाडीतला मोठा साहेब होणार आहे माझ्या राजा. चल रे घोड्या टकाव टकाव, चल रे घोड्या टकाव टकाव. चल रे घोड्या टकाव टकाव, चल रे घोड्या टकाव टकाव. बाबा नात्या उतरू बस का? थांब मी तुला उतरून जा जरा खेळायला आता. अरे 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 गुणवंता. अरे जमाना रे बाबा. पडशील सडशील. अहो येईल. धुरपदा कवा ग माझा वासरू मोठा होणार आणि कवा साहेब होणार. गुडगन गुडग दुखायला लागले ती बघ. असा अवघा साहेब साहेब करून बिघडून ठेवतस त्याला. तसं नाही ग धुरपदा. अगं आपण तारा सहन करू तसं त्याचे जीवन फुलणार आहे.
आज घोड्यावर बसलाय माझ्या लेकरू, पर उद्या मोठाच्या मोठा साहेब होत आहे का तो नाही बघ. नाही झाला साहेब तर जीवच हसडून ठेव तुझी चायला तुझ्या. अहो तसं नव्हं दोन पदे आपण तसं बोलायचं बी नाही. आपण सपान दिला ना आपल्या लेकराला साहेब व्हायचा, हा मग त्या सपानाचा पाठलाग करायचा. आणि एक दिवस बघ म्या साहेबाचा बाप आणि तू साहेबाची माय होणार म्हणजे होणार. द्रौपदी मला एक आयडिया सुचली आहे. सांगा की सांगा. आजपासून तू मला साहेबाचा बा म्हणून बोलवायचा आणि म्या तुला म्हणणार साहेबाची माय. तुमचं आपलं काहीतरीच बघा. ए झोप आज जाय. का हो? अगं जाग. साहेबाची माय, अहो साहेबाची माय, भाकर वाढता का हो साहेबाची माय. अहो साहेबाचं बा. म्या साहेबाचा बा, म्या साहेबाचा बा, माझ्या लेक साहेब, म्या साहेबाचा बा. अहो काका, काका इकडे बसा ना. काका इकडे बसा, इकडे जागा आहे बघा. सर्वांनी बसून घ्या. अहो काका बसा ना. काका हे बसतच नाहीयेत. अरे बसून घ्या की रे काढो. आता बसले. तर ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुणवंता याच्या सत्कारासाठी जमलो आहोत. तर मी माननीय सरपंच साहेबांना अशी विनंती करते की त्यांनी 4 शब्द बोलावे. टाळ्या. जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या गावच्या दृष्टीनं लय अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस. आपला नामा आणि त्याचा मुलगा गुणवंता ह्यांनी ह्यो दिवस आपल्या भाग्यात लिवला. आज दुपारीच खुशखबर मिळाली की गुणवंताची निवड उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. अरे बाबांनो, तुम्हाला ठाव आहे का की उपजिल्हाधिकारी म्हणजे काय असतं या ते? अरे लय लय मोठा साहेब झालाय आपला गुणवंता. त्यांनी म्हणजे गुणवंत साहेबांनी आपल्या आईबाचं, आपल्या गावाचं नाव उजाळ केलंय. याचा आम्हा समजासनी अभिमान वाटतो. त्या दृष्टीने मी गावच्या वतनं सरपंच या नात्यानं त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करतो. बंधू आले बाबा. शाल मोठी आणखी राव. तर आता गुणवंता यांचे वडील नामा यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. टाळ्या. माझ्या मायबाप गावकऱ्यांनो, म्या अडगागडी म्या काय भाषण करणार. पर आज म्या आभाळ भरून खुश आहे. यो आनंद माझ्या पोटात मायना झाल्या. एकच सांगतो, म्या आणि माझी बायको धुरपा आम्ही दोघं बी डोसक्यावर कडक लक्ष्मीला घेतलं, अंगावर चापकाचं रट्ट ओढून घेतलं. उन्हातानात पावसा पाण्यात आम्ही थांबलो नाही. एकच ध्यासाच्या मागे लागलो, तो म्हणजे आमचा गुणवंत साहेब व्हाव. आज तो झाला, आमच्या जिंदगीचं सार्थक झालं. देवानं आम्हाला दान दिलं. धन्यवाद रे बाबा परमेश्वरा, धन्यवाद. आता आम्हाला जिंदगीत काय बी नका, काय बी नका. तर गुणवंत साहेब झाला, मला काय बी नका, काय बी. तर आता आपल्या
गावचा गुणी मुलगा म्हणजेच गुणवंता साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. टाळ्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ग्रामदैवत व जमलेल्या माझ्या ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम माझं हे यश मी आपणास अर्पण करतो. असं म्हणतात की अपयश हे फक्त आपलं एकट्याचं असतं, पण यशाचे भागीदार अनेक असतात. म्हणून ह्या माझ्या यशामध्ये तुम्हा सर्वांचा वाटा नक्कीच आहे. पण मी एके ठिकाणी ऐकलंय की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर हौसला बुलंद असल्याशिवाय यश मिळत नाही. इरादा पक्का असल्याशिवाय यशस्वी तुमच्या गळ्यात हार घालत नाही. आता माझ्याबद्दलच बोलायचं झालं तर माझ्या यशामध्ये हा इरादा, जिद्द आणि हौसला पक्का होता. म्हणून मला हे उपजिल्हाधिकारी पद मिळालं. मला हे पद मिळाल्यामुळं मी स्वतःवर खूप खुश आहे, आनंदी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. अरे सनुल्या, अरे मनूल्या, अरे कुठं आहेत रे वासरनो? अरे या 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 म्या काय आणले ओळखा बघू? नाही ओळखा सांगू? अरे बिस्किट गोड गोड, तुला एक आणि तुला एक. सोनू, मोनू, काय मूर्खपणा चाललाय हा? किती वेळा सांगितलं कुणाशी बोलावं, कुणाशी नाही, काय खावं काय नाही, काही अक्कल भरत्या का नाही डोक्यात? काय झालं का सुनबाई? त्याच्या आचार्यच आणलं खायला. मी तुम्हाला काही बोलतीये का? मग चोंबड्यासारखं मध्येच कशाला बोलताय? आणि हे पहा, मी माझ्या मुलांशी बोलतीये, त्यांना चांगले संस्कार द्यायचे आहेत मला. म्हणजे आमच्या संग बोलणं चालणं खाणं पिणं म्हणजे वाईट संस्कार आहे ती काय का? हे पहा, चांगलं वाईट काय असतं ते तुम्ही मला शिकवायची गरज नाही, समजलं? आणि हे काय हे? अहो, रस्त्यावरची कुत्री सुद्धा खाणार नाहीत असली बिस्किट. आणि साहेबांची मुले खातील. शी घाण. तुम्हा लोकांना काय कळणार म्हणा आमचं स्टँडर्ड? होय बाई होय, नाही कळायचं आम्हाला ते. पर आमच्या गुणवंताला आम्ही असलं साधं सुद्धा खाया घालून मोठा केलाय. आमच्या बरोबर वाढलाय त्यो, हे विसरू नकस. तुम्ही काय केलंय आणि कसं केलंय हे लाख वेळा सांगितलं. काही उपकार केले नाही. सगळेच आई वडील आपल्या मुलांना वाढवतात आणि माझा नवरा साहेब झाला ते त्याच्या क्वालिटीमुळेच. हे विसरू नका. होय बाई होय. अगं आमचं काय बी नाही त्यात. धुरपदे गफवा. चला रे पटकनात. असं काय? अगं सुनबाई सुनबाई, अगं कसं जगायचं व? दुर्लक्ष करायचं. अहो पण धुरपदे, आपल्या गुणवंताला त्रास होईल असं काय बी कराय नका. देवावर भरोसा ठेवायचा, त्याच्या नावात मगन व्हायचं. माऊली करा सुरू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी
चाललाय हा तमाशा? अगं सुनबाई एखादच आहे ना बा, म्हणून वाईस विचार केला विठ्ठलाचं नामस्मरण करावं. हे पहा, माझ्या घरात हा असला तमाशा बिलकुल चालणार नाही. विठ्ठलाची एवढीच भक्ती उन्मळून असेल ना तर चालते बा घरात. आणि जा जा पंढरपूरला कायमच. तुमच्या मी पाया पडते प्लीज. जा आपल्याला. चला रे बाबा. निघा हा तुम्ही. अरे मंडळी मंडळी असू दे ना असू दे. हे पहा, आता मी तुम्हाला शेवटचं सांगते. अहो थोडस माणसासारखं वागायला शिका. उपकार करा आमच्यावर. म्हणजे आम्ही काय मंगळ बघतोय काय ग? वंगाळ? अहो चांगलं काय आणि वाईट काय हे समजण्यात पण मॅनर्स आहेत का तुमच्याजवळ? आज हा असला प्रकार केला न जाणे उद्या तमाशाचा वड उभा करायचा. सुनबाई ही भाषा बरी ना बा. काय करणार आहात तुम्ही? दोघी बी भांडू नका सासर. अहो पण ही काय गफवा. ते त्यांना सांगा, मला नको. सुनबाई, अगं एवढं चिडणं बरं नाही. तुझ्या आय बागात हा आम्ही. मला सांग, त्याच्या सोनं त्याच्या बरोबर असं वागलं तर कसं वाटेल ग तुला? ओ, माझ्या आई वडिलांची तुलना तुम्ही स्वतःशी करू नका. ही असली भिक्काडपणाची लक्षणं नाहीत त्यांची. हाय स्टँडर्डची माणसं आहेत ती. माझ्या आई वडिलांशी तुलना करायला निघाले. भिक्काडे कुठले. तोंड बघायचा आरशात. तोरपदे, आता इथं राहणं आणि इथला घास खाणं अवघड झालं बरं. हे बघा, अजून कडक लक्ष्मीचा गाडा डोसक्यावर घ्यायची धमक आहे माझी. अगं पर इथंही असलं जगण्यापरीस गावोगावी फिरून जगू. लई सहन केलं, आता बस झालं. गुन्हा संघ बोलूया. अरे गणपत, माझा शूज आण. आलं सर. गुणवंता, बोला. वाईच बोलायचं होतं. बोला ना. नाही म्हणजे आम्ही गावाकडे जायचं म्हणतोय. ठीक आहे, या जाऊ. यायला नाही निघाणार बाळा आम्ही. म्हणजे त्याकडेच राहायचं म्हणतोय. बर. आणि करणार काय? तोच की आपला परंपरागत धंदा, कडक लक्ष्मी. छान. म्हणजे सगळ्या जगाने म्हटलं पाहिजे की साहेबांनी आपल्या आई वडिलांना सांभाळलं नाही, त्यांची काळजी घेतली नाही, म्हणजे माझी बदनामी. तसं नाही रे बाळा. मग कसं आहे? इथं सोनबाईचं आणि आमचं एक क्षण पट्ट झालं यार. अरे उठ सूट घालून पाडून बोलते आमासनी. आता बी लेकरसनी शाळेत सोडायला गेली या, म्हणून बोलायचं धाडस केले बाबा. अच्छा, म्हणजे तिचं वागणं बोलणं तुम्हाला चालत नाही. तिच्या नवऱ्याने कमावून आणून खायला घातलेलं चालतं, तिच्या नवऱ्याच्या घरात आसऱ्याला राहतात ते चालतं, पण तिचा एखादा शब्द चालत नाही. अहो तिच्या नवऱ्याला साहेबाचे आई वडील म्हणून मिरवतात, ते तुम्हाला चालते, पण ती तुम्हाला चालत नाही. माझी मलाच कधी कधी लाज वाटते तुमचा मुलगा म्हणून घ्यायला. गुणवंता, अरे वाईच आम्हाला समजून तरी गेले का? मी काय कमी केलंय हो तुम्हाला? अहो राहायला बंगला, खायला सोन्याचा घास, आई शराम, आणखी काय पाहिजे काय तुम्हाला? अरे बाळा, हे शब्द नगर आम्हाला. आम्हाला आमच्या गुणाबाळा संग एखादा मायेचा सुख दुःखाचा सबूत मला येणार की राव. अरे बाळा, आमच्या संग एखादा सबूत बोलत जा रे. हे पहा, माझ्यावर एक कर्तव्य दक्ष जिल्ह्याची जबाबदारी आहे, माहित आहे ना तुम्हाला. आणि बंद करा हे रडगाणं, थोडस प्रॅक्टिकल व्हा. हे पहा, जमत नसेल ना सुनेशी तुमचं तर दुर्लक्ष करा. अहो एवढ्या मोठ्या घरातील सुशील खानदानी मुलगी
सून म्हणून तुम्हाला मिळाली हेच मोठं नाही का भाग्याचं झालं? तेव्हा उगाच तिच्याबद्दल छोट्या मोठ्या तक्रारी चालणार नाहीत मला. आलं का लक्षात? चला निघतो मी ऑफिसला. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, आज संध्याकाळी माझे मोठे साहेब घरी येणार आहेत. हो, मला आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल माझं अभिनंदन करायला. तेव्हा त्यांच्या समोर काहीही कमी जास्त नको. अजून लई लई मोठा साहेब हो रे बा. चांगलं पान खेळलं. बघतोयस ना मग रे बाबा. धन्य आहेस बाबा तू, धन्य आहेस, धन्य आहेस. अहो आता काय वरटतंय त्या देवाच्या नावानं? याला साहेब करण्यासाठी माझ्या डोसक्यावर देवीला देऊन आसूड वाढून घेण्यात सारा आयुष्य घालविलं असं. होय ग धुरपदा, या पोराचा जन्म व्हायच्या आधीपासनं याला साहेब करावं एकच ह्या जिंदगीत घेतला. आणि त्याला साहेब करता करता जिंदगी कधी खपून गेली समजलं बी नाही. स्वतःची एकट्याची नाही, संग संग माझी बी जिंदगी खपविली असं. लेकराला काही कमी पडल म्हणून स्वतः कधी धुडूक कपडा केला नाही सा, का मला कधी अंगभर कापड घेतली नाही सा, स्वतः कधी पोटभर अन्न खाल्लं नाही सा, का माझ्या पोटाची खळगी धडभर दिली नाही सा. लेकराला दुःख म्हणजे काय असतं कळू दिलं नाही सा. काटकसर कर, काटकसर कर, सारखा पोटाला चिमटा. सवासुद्री कधी मोकळा घेऊन दिला नाही सा. काय तर म्हणून माझ्या लेकाला मोठा साहेब करणार आहे मी. सुट्टा बुटातला मोठा साहेब करणार मी. सारी दुनिया इकडची तिकडं करणार मी, पण माझ्या लेकराला मोठा साहेब करणार आहे मी. हे नादात स्वतःकडे कधी बघितलं सगळं? कधी बायको म्हणून एखादा तुटका फुटका डाग करावा असं नाही वाटलं तुम्हाला? सगळं संपलं, सगळं जगणं संपलं आणि जिथे परी मरण नशिबाला आलं. असू दे का धुरपदे, असू दे. अगं आपलं जीवन नरकागत होतं, आपला लोक साहेब झाला. त्याच्या नावाचा डंका दुनियेत वाजू दे, अजून मोठा होऊ दे बा आपला. आईबाचं कर्तव्य आपण पार पाडलं. समाधानी आहे, समाधानी आहे. अहो मला बी तसंच वाटतंय की मी आई आहे त्याची, माझा बी आशीर्वाद आहे त्याच्या पाठी. माझा लोक सुखाच्या सागरात नव्हती, पण आपलं असं कसं झालं व सांगा की सांगा. मी आहे की तुला, अगं तू आहेस की मला. आपण दोघं बी एकमेकासनी आहे. धुरपदे मरुस्त साथ द्यायची एकमेकासनी, आणि अपेक्षा नाही करायची कोणाची. आपल्याला कोणाची गरज बी नाही. चल काळजी नका कर. चहा हो ओके. आणि हो नाश्ता सगळं झालं. आणि आई बाबा ते आहेत मग. साहेबजी साहेबजी, मोठ्या साहेबाची गाडी आली आहे. आले का? हो ओके चला नू. अरे गुणवंता आले का रे साहेब? हो, तुम्ही दोघं आतल्या खोलीत जा. आणि बेटा सोनू मोनू नो दंगा. ओके पप्पा. ओके चला नू. नमस्कार सर. वेलकम सर. वेलकम. नो फॉर्मॅलिटी गुणवंत, नो. कसा मला यायला उशीरच झाला. नाही 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 काय उशीर नाही सर. या सर या. सर प्लीज.
हॅव अ सीट. अनु पाणी घ्या. हो आणते ना. छान नाईस हाऊस हा गुणवंत. आता हा एरिया सुद्धा छान डेव्हलप झाला. छान छान. सर प्लीज. थँक्स हा. ये ना पुढे. तर गुणवंत हार्टिएस्ट कॉंग्रॅट्स फ्रॉम माय साईड. थँक्यू सर. इट्स माय प्लेजर. अरे नाही नाही नाही. अरे ह्या आदर्श अधिकारी पदाचा सन्मान खरंच तू खूप वाढीलायस. अरे अरे थँक्यू थँक्यू. काय छोटे साहेब लोक काय म्हणतो अभ्यास? पप्पासारखं मोठं साहेब व्हायचं आहे ना? तर मग खूप खूप अभ्यास करावा लागणार. करणार ना? तर मग हे घ्या ॲडव्हान्स मध्ये बक्षीस. वेलकम. छान छान छान. अरे गुणवंत आई बाबा कुठे आहेत रे? दिसत नाही. तर ते गावी गेले. ग्रामदैवताची यात्रा आहे म्हणून. अच्छा अच्छा. हो सर, खूप मोठी यात्रा भरते आणि 5 दिवस मोठा उत्सव असतो. अरे वा. अनु चहा. अरे गुणवंत ते कोण आहेत रे? सर ते आमच्या घरातील नौकर आहेत. हो का? अरे अगदी मगापासून बुके देऊन तुझं अभिनंदन करत होतो तेव्हापासून भारावून आणि कौतुकाने पाहतायत रे ते. या ना, या पुढे साहेब या. काय नाव आहे साहेब तुमचं? सर हा रामू आणि ती त्याची बायको अनु. अगं नाही नाही. अरे गुणवंत घरात नोकर चावकर असताना वहिनींना का सांगतोयस? अगं हे बघ किचन मधून चहा आण जा. अरे रामा खरंच नशिबवान आहेस रे बाबा तू. गुणवंतासारख्या सुहृदयी माणसाच्या घरी तुला चाकरी करायला मिळाली. होय होय साहेब. धन्य झालं बघा आमचं जीवन. हरामखोर, तुला काय अक्कल? रिलॅक्स. मृत्यू झालाय बिचारा. चुकून झालं रे त्याच्या हातून. मनाला लावू नको घेऊ. चल निघूया. मला चेंज करायला हवं. सर पण चहा तरी घेऊयात ना सर. दुसऱ्या जेवण पण नाही नाही. म्हणून मी नक्की परत येईल. हो आणि वहिनी मी एकदा जेवायलाच येईल. रामा मनाला लावू नको घेऊ. ये चूक झाली साहेब. पोटात घ्या साहेब. माफ करा. नाही रे रामा तू माझ्या वडिलांच्या वयाचा आहेस. माझ्या वडिलांच्या हातून जरी चूक झाली असती तर काय मी त्यांना शिक्षा केली असती? नाही ना. चल टेक केअर. येतो गुणवंत. पण ते चुकून झालं सर. ते काय हरकत नाही रे सर. ओके ओके. मुलांनो तुम्ही आज जा. पटकन आज जा. हरामखोर, थेरड्या, माझं कौतुकान प्रगती तुझ्या डोळ्यात खुपली काय रे? थर्ड क्लास युजलेस लोकांना लाथा घालून हो. बोलला. काय रे चुकून झालंय रे. चुकून झालं. चुकून कसं झालं ते दाखवतो आता. चुकून झालं. चुकून झालं. चुकून झालं. चुकून झालं. अरे मारा जावा तिकडे. दुर्पदे दुर्पदे काय झालं ग तुला? दुर्पदे काय झालं ग तुला? अगं काहीतरी बोल की. गुणवंता, अरे गुणवंता पाणी घे रे. गुणवंता पाणी घे. दुर्पदा दुर्पदा अशी का निपची पडलीस? काहीतरी बोल. काहीतरी बोल. नाही तू मला सोडून जाऊ शकत नाही. आपलं काय ठरलं होतं? एकमेकाला आधार देऊन जगायचं. मग मला का फसविलंस? मला एकटं टाकून तू का गेलीस? सांग बरं. आता या दुनियेत मला कोणाचा आधार? येळ लागेल गजरपदे. मला येळ लागेल.
दुर्पदे माघारी ये ग, दुर्पदे माघारी ये, माघारी ये ग, दुर्पदे माघारी ये. आजोबा आजोबा तुम्ही आमच्याशी कट्टी केली आहात का? नाही रे माझ्या वासरांनो, माझ्या बाळांनो नाही. मग मम्मी पप्पा बाहेर गेले तर तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगा की रे बाळांनो, तुम्ही खूप चांगले आहात, आम्हाला तुम्ही खूप आवडता. हे सांगायचंय बाळांनो. हो, आणखी एक विचारायचं सुद्धा आहे. विचारा की. पप्पांनी तुम्हाला त्या दिवशी का मारलं? बा म्हणून माझ्याकडनं काहीतरी कमी राहिलं असेल रे, नाहीतर मी आता लहानाचा मोठा करण्यात काहीतरी उन्हा राहिला असेल. पहा म्हणून ना त्याची परारी शिशीर गेली नसेल, काहीतरी चुकलं असेल. तर देवानं एवढा मोठा खेळ माझ्या संगत खेळला नसता. खूप लागला आजोबा. माहित नाही रे. आजोबा आणखी एक सांगायचंय. सांगा की रे. सकाळी मम्मी पप्पा गुपचूप बोलत होते की पप्पा तुम्हाला घेऊन कुठेतरी दूर काशीच्या देवाला नेणार आहेत असं म्हणत होते. काशीला नेणार नसल र, काशीला धाडणार असल कायमचा. आला माझ्या ध्यानात. आम्हाला मम्मी पप्पांचा खूप राग आलाय. नाही नाही असं बोलायचं नाही बाळांनो. नाही आजोबा, ते कसं तुमच्याशी वाईट वागतात, आम्ही त्यांच्याशी वाईट वागू आणि त्यांना खूप मारू. नाही 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 बाळांनो, असं बोलायचं सुधिक नाही रे. अरे आय बा म्हणजे जित्त जागत दैवत असतं यार. जित्ता देव कधी कोणी पाहिला नाही, पण खरा खुरा देव म्हणजे आय बाच असत रे. मग तुम्हाला त्यांनी देव का नाही मानला? देवालाच ठाव र. म्हणजे त्यांना कंचा राखूच दिसला, मला नाही ठाव. पण माझी आण आहे तुम्हाला, तुम्ही आय बाच्या विरोधात वागायचं नाही. आणि ती म्हातारी झाल्यावर त्यांना वाईट सुधिक दुःख द्यायचं नाही. आजोबा मला सबूत द्या, तुम्ही आय बाला जपणार. आम्ही मोठं झाल्यावर मम्मी पप्पांची वाईट वागणार नाही आणि त्यांना मारणार पण नाही. अच्छा बाळांनो, वासरांनो. सोनू, सोनू. अरे बाळांनो, कुठं आहात? या या या, तुमच्यासाठी खाऊ आणलाय. ये माई. हे घ्या, आणि आता एक गोड गोड. अरे अरे, बाबा, आईचं असं अचानक आपल्यातून निघून जाणं, घरात सातत्यानं असमाधानाचं वातावरण आहे, अस्वस्थता असणं. ह्या संदर्भात मी एका ज्योतिषाला भेटून आलो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आणि मी एकदा काशीला जाऊन आलो की सर्व काही व्यवस्थित होईल. त्यामुळं मी म्हणतोय आपण लगेचच निघूयात. अरे माझी धडक कापड तरी आवरू दे. त्याची काळजी नाही बाबा. अनु, ते पिशवी घे. अनु, काय ते पिशवी घे ना. आणते. चला बाबा, चला. आजोबा आजोबा, माझ्या बाळांनो, वासरांनो, खूप अभ्यास करा, मोठं व्हा, चांगला माणूस म्हणून या दुनियेत तुमचं नाव होऊ द्या. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
येणार रे बा, येणार येणार बा. येतो. चला बाबा. चला. अजून किती लांब आहे रे बाबा. आपण 3 एसट्या बदलल्या आणि 4थ्या स्टँडला आलोया. आणि हे शहर बी लय मांदळ आहे आणि गर्दी बी लय मांदळ आहे. कोणचं शहर आहे मग ना. अहो बाबा बाबा, आता फार लांब नाही हो. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच बसून राहा. तोपर्यंत मी एसटीची चौकशी करून येतो. येशील ना रे बा. येणार, नक्की येणार. पण हो, तुम्ही ही जागा सोडून अजिबात हलू नका. येशील ना मग रे बा. अहो येतो, लगेच येतो. पण तुम्ही इथेच बसून राहा निवांत. आणि गुणवत्ता सकाळच्या या दगदगीत काय बी खाल्लं नाही रे. घासभर पोटाला काहीतरी घेऊन ये. हो का? ठीक आहे, घासभर का चांगलं पोटभर आणतो. बरं येऊ का मी? गुणवंता लगू लगी अरे बाळा. अरे या गर्दीचं मला लय भय वाटते. लगू लगी अरे बाळा. काका ती नगर नांदेड बस गेली का हो? मला विचारायला येईल. पाहतो बस आहे बघा ना. दादा हा कोण म्हातारा? काय माहिती 4 दिवस झाले एकच पडून आहे. 4 दिवसापासून बघायला पाहिजे. चला काका, चला या पाहूत. या बरं काका. अरे थांबा, माझी थैली आहे. अरे चला, पुण्याचं काम करा. उचलायला चला दवाखान्यात जाऊ का? आहे दवाखान्यात देऊ. चला. मी हसत होतो, पण तुम्हाला दुःख आहे नवं. मला वाटायचं एवढ्याशा दुःखानं गेलं परेशान आहे ती. पण माझं दुःख तर डोंगरागत आहे. पण आज मला कळलं ते दुःख असतं या. पण आई मला दिलेल्या दुःखासारखं दुःख लेकरांनी या दुनियेत दुसरं कोणतं नाही. मास्तर मारा मला आता. हे जानराव हाल मला. संपा सोपाना सगळेजण हाना मला. सगळेजण हाना मला. असं मारा की माझा जीव गेला पाहिजे. या अनाथाचा जीव गेला पाहिजे. ए अनाथ्या, माझ्या अनाथ्या, तू अनाथ नाहीस र. नाहीस तू अनाथ. अरे म्या तुझी आय बा ल्यो लेक दुनियातली समधी नाती म्हणजे म्या. तू अनाथ नाहीस र. नाहीस अनाथ. किती सोचलंस र तू. आणि कशासाठी सोचलंस? ए नामा लेका, कसला हाय रे तू? तू माझा हाय बघ, माझा. मला वाटायचं तो नामा खरंच अनाथ आणि येडा आहे. पण नामा तू खरं थोर आहेस रे. स्वतःसाठी कधी जगलाच नाहीस बघ. हे मास्तर, अरे मला बी जरा बोलू द्या की र. का खुळ्या गळत रडतच बसणार आहे सर? ए बाबा जानराव, ही येळ पुढ्या सोडायची, गमजा करायची आणि थापा मारायची नाही र.
गपस रे बाबा, त्या पाया पडतो गपस. नाही संभा नाही. अरे हीच खरी यह हाय जिंदगीतली खरी खुरी पुढी सोडायची. अरे तुम्हाला काय वाटतं की मी हा भागटा आहे? अरे नाही गड्या नाही. मला माहित आहे म्या थापा आणायचो, पण म्या आणलेल्या थापेनं तुम्ही रात्रंदिवस हसायचा असा, माझी टिंगल करायचा असा. खरं आहे गड्यानो, म्या थापा आणायचो, पण म्या आणलेल्या थापेनं तुम्ही रात्रंदिवस हसायचा असा, खळखळून हसायचा असा. अरे माझं खोटं बोलणं त्यासाठीच होतं र, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी समाधानानं शांत झोपायचो. आज आज नवं काय सांगावं याचा विचार करायचं. मास्तर, हे मास्तर, बोला की जानराव, बोला. जिंदगीतली एकदम खरी 24 कॅरेट प्युअर पुडी सोडू का? बोला जानराव बोला. आज तुमच्या पुढे सोडण्यानं आम्ही हसणारे नाही आणि रडणारे नाही. बोला. बोला जानराव. तर ऐका मग, मीच तो प्रसिद्ध ग्रामीण कथाकार चांदराव करमकर. जीवनात कल्पनेतल्या खोट्या कथा रचता रचता खऱ्या जीवनाची व्यथा कधी झाली उमगलंच नाही. जानराव, अहो खरं म्हणता. अहो तुमच्या साहित्याचे धडे शिकवले आम्ही मुलांना. जानराव तुम्ही खरं सांगावं. अहो चेष्टा नका करू. होय हो, मीच आहे होते हो प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक समजायनं कवरिवलेला, पर घरच्यानं लाथाडलेला, पुढच्या पोरायनं लाथाडलेला ह्यो जानराव प्रसिद्ध लेखक जेटी पाटील. ह्यो जानराव. अरे बाबांनो, अरे लय मोठा माणूस आहे ह्यो, लय मोठा माणूस. पर जानराव, अहो या खेड्यातल्या साध्या सुध्या वृद्धाश्रमात तुम्ही. मास्तर प्रसिद्धी एवढी मिळाली की उपकारी हो. मग या राज्यातलं सर्वात साधं सुध प्रसिद्धीच्या झोतात नसलेलं पण प्रामाणिक लोकांचं मला हे वृद्धाश्रम मिळालं. हे नातीगोती नावाचं. मास्तर, अहो मला इथंच खरी माणसं मिळाली. मास्तर, मला इथंच जगायचंय, मला इथंच मरायचंय मास्तर. अरे बाबांनो, अरे लय मोठा माणूस आहे ह्यो, लय मोठा माणूस. तुम्ही कसली माणसं आहे सर? अरे या माझ्या स्वतःच्या माणसांनी माझी टराटर फाडलेली झोळी तुम्ही भरून भरायला लागला. माझा जणू धन्य झाला रे परमेश्वरा, धन्य झाला. नाही हे रडगाणं आता बंद. डोळं पुसा. आता तुम्ही समधी वाईच माझा ऐका. हे बघा, ज्यांनी आपल्यासनी लाथाडलं त्याचा विचार बंद. जी नाती होती वाऱ्यावर उडून गेली, फिरून गेली, त्याची चिंता आता पुण्यांदा नाही करायची. काय नाही करायची? काळ्या टिक्कर भूतकाळाची हितनं पुढे आठवण सुद्धा कुणी काढायची नाही. काय नाही करायची? नव्यानं सुरुवात आता आपल्या जीवनाची. अरे नातीगोती काय रक्ताचीच असतात काय? जिथं जाण नाही, ओढ नाही, आपुलकी नाही, ओढ नाही आतड्याची, असल्या रक्ताच्या नात्यावर पडणारीस तू. अरे नातीगोती काय असतात आपण दाखवू. आतापासनं आपणच एकमेकाचं बापल्या मायले आय बा समद. काय गड्यानं पटलं का? अरे पटलं का? एकदम छान पटलं. चला तर मग गड्यानं हसूया मन भरून. मास्तर, एक मिनिट.
अरे भावा रेड चला तर मग गड्या करूया हास्य होय 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 चला 1 2 3